रामकृष्ण हरी. शुद्धं भागवतस्यान्नं शुद्धं भागीरथी जनम शुद्धं विष्णुपदध्यानम शुद्धं एकादशी व्रतम. आज रमा एकादशी आणि आज आपण रमा एकादशीचं महत्त्व या ठिकाणी सांगणार आहोत. आपण जर विचार केला तर रमा एकादशीला एक विशिष्ट महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कारण ही जी एकादशी आहे ही दीपावलीच्या आधीची एकादशी आहे. दीपावलीमध्ये जे विविध पद्धतीचे उत्सव जे असणाऱ्या ऐतिहासिक पौराणिक कथा आहेत त्या कथाच्या अनुषंगानं या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जर विचार केला तर दीपावलीच्या सुरुवातीच्या आधीची ही एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पहिल्यांदाच प्रयोजन सांगतो म्हणजे त्याच्या व्रतकथेमध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या इतर गोष्टीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये विशेष प्रीती निर्माण होईल. रमा एकादशी जर केली तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला विष्णू लोकाची प्राप्ती होते. लक्ष्मी सहित विष्णू भगवान तुमच्यावर कृपा करण्याची एकादशी जर कोणती असेल तर ती रमा एकादशी आहे. आणि एवढं मोठं प्रयोजन असल्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. आपण जर विचार केला तर युधिष्ठिर आणि भगवंत या दोघांचं असणारं जे संवाद आहे त्या संवादाच्या माध्यमातून ही व्रतकथा प्रगट झालेली पाहायला सापडते. नेहमीप्रमाणे रमा एकादशी येते म्हटल्याबरोबर युधिष्ठिरांनी धर्मराजांनी आमच्या भगवंताला प्रश्न विचारला, महाराज या एकादशीचं काय महत्त्व आहे मला सांगा आणि या एकादशीच्या अनुषंगानं अजून कोणती व्रत असतील तर ते सांगा. असं म्हटल्याबरोबर या एकादशीचं महात्म्य सांगायला प्रवृत्त झाले भगवंत. भगवंतांनी सांगितलं की मुचकुंद नावाचा एक राजा होता. मुचकुंद राजाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुचकुंद राजा म्हणजे ज्यावेळी देवदानवांचं युद्ध व्हायचं त्यावेळी हा मुचकुंद राजा आहे हा राजा देवाचं सेनापतित्व स्वीकारायचा एवढा महान अधिकार जर कोणाचा होता तर या मुचकुंद राजाचा होता. या मुचकुंद राजाची एक कन्या तिचं नाव होतं चंद्रभागा. या चंद्रभागेचा विवाह मुचकुंद नावाच्या राजाने चंद्रसेन नावाच्या एका व्यक्तीशी एका असणाऱ्या युवराजाशी करून दिला. दोघांचं जे वैवाहिक जीवन आहे ते अत्यंत सफल अशा स्वरूपाचं होतं आणि त्यांना शोभन नावाचा एक पुत्र प्राप्त झाला. मुचकुंद राजाला एकच कन्या होती त्यामुळे त्या कन्येवर अत्यंतिक प्रीती या मुचकुंदाची होती आणि मुचकुंद राजा हा वैष्णव, चंद्रभागा ही वैष्णव आहे आणि त्यामुळं चंद्रसेन हा सुद्धा वैष्णवच आणि त्या माध्यमातून शोभन जो दोघांचाही पुत्र आहे हाही विष्णू भक्त त्या ठिकाणी निर्माण झाला. रमा एकादशी आली आणि रमा एकादशी आल्यानंतर या असणाऱ्या मुचकुंद राजाने सगळ्या गावामध्ये दौंडी पिटवली की येणारी रमा एकादशी आहे आणि या एकादशीला सर्वांनी व्रत करायचं आहे. आता पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या दौंड्या दिल्या जायच्या की उद्या एकादशी आहे, उद्या चतुर्थी आहे, उद्या अमका सण आहे हे सांगितलं जायचं. आजही तसंच होतंय. दौंडी पिटवली जाते परंतु त्या दौंडीचा जो पॅटर्न आहे जे काय रस्ता आहे तो मात्र भिन्न झालेला आहे. लोकांची चतुर्थीच्या दिवशी चतुर्थीचे स्टेटस असतात. मग सकाळी उठून आपण स्टेटस बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हो आज चतुर्थी आहे बरं का. हा सुद्धा दौंडी पिटवण्याचा एक प्रकारच आहे. या मुचकुंद राजाने दौंडी केली की उद्या एकादशी आहे आणि या असणाऱ्या चंद्रभागा चंद्रसेन या दोघांनीही ठरवलं की व्रतस्थ राहायचं.
शोभन जो असणार आहे तो लहान आहे आणि लहान असणाऱ्या शोभनाला सांगितलं, उद्या एकादशी बाळा, तू काय करणार आहेस, व्रतस्थ राहणार की नाही? यावर शोभनाने सांगितलं की मी सुद्धा व्रतस्थ राहणार. पूर्वी ज्या पद्धतीने एकादशा होत होत्या त्या पद्धतीने आता एकादशा होत नाहीत. हे आपण प्रत्येक एकादशीच्या दिवशी सांगतोय. दशमीला एकभुक्त राहणं, एकादशीला निराहार राहणं आणि साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी द्वादशी सोडणं, अशा पद्धतीचा प्रकार पूर्वी व्हायचा. पण आता तसं होत नाही. एकादशीच्या 2 पंक्ती आहेत, दशमीची एक पंगत आहे, द्वादशीची वेगळी पंगत आहे. आणि असं असल्यामुळं निश्चित पद्धतीनं या शोभनाने एकादशी करायची ठरवली. लहान असणाऱ्या शोभन एकादशीमध्ये प्रवृत्त झाला, परंतु क्षुधा शांत होत नव्हती, तरीसुद्धा तो त्याच्यावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता. चंद्रभागेला, आईला, चंद्रसेनाला, वडिलांना काहीही सांगितलं नाही आणि व्रतस्थ राहिला. रात्री सुंदर अशा पद्धतीच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला, जागरणाचा कार्यक्रम सुरू झाला, नामस्मरण सुरू झालं. अनेक व्यक्तींनी या पद्धतीचा प्रश्न मला विचारला होता की एकादशीच्या दिवशी जागरण का करतात, एकादशीच्या दिवशी जागर का करतात? फक्त एकादशीचा जागर करावा असं विधान नाहीये. ज्या ज्या वेळी वैष्णव एकत्र येतात त्या त्यावेळी त्यांनी नामस्मरण करावं, त्या त्यावेळी भगवंताला जागरणामध्ये प्रवृत्त करावं आणि आपणही रात्रभर भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये रममाण व्हावं, अशा पद्धतीचा विषय आहे. परंतु एकादशीचा जागरणाला विशेष महत्त्व दिलेलं आहे, कारण एकादशी ही हरिदिनी म्हटलं जातं. संपूर्ण दिवस भगवंताची उपासना करावी आणि रात्रीच्या वेळी सुद्धा भगवत कीर्तनामध्ये प्रवृत्त राहावं. म्हणजे दिवस रात्र आपण भगवंताची उपासना करावी, यासाठी एकादशीच्या दिवशी जागर केला जातो, एकादशीच्या दिवशी भजन केलं जातं, एकादशीच्या दिवशी भगवंताच्या गीतांचं गायन केलं जातं, स्तोत्र गायली जातात, हा विधान आहे. आणि त्याप्रमाणे ह्या चंद्रभागाचे संपूर्ण कुटुंब त्या असणाऱ्या जागरणामध्ये प्रवृत्त झालं. तो लहान असणारा शोभनसुद्धा त्या ठिकाणी जागरण करत होता, भगवंताच्या विविध गीतांचं गायन करत होता. आणि हे करत असतानाच अचानक शुद्धेच्या माध्यमातून त्याचा देहपात घडला. देहपात घडला, सगळीकडे हाहाकार उडाला. अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा उद्विग्न नसताना दुःख निर्माण झालं नाही, चंद्रभागेच्याही नाही आणि चंद्रसेनाच्याही नाही. अरे व्रतस्थ असताना एखाद्याला मृत्यू येणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. आणि त्या माध्यमातून दिव्य अशा पद्धतीचं विमान त्या ठिकाणी प्रगट झालं. विष्णुदूत आले आणि विष्णुदूतांनी विंध्याचलाचं राज्य या शोभनाला दिलं. ज्या ठिकाणी साक्षात परब्रह्म परमात्मा निवास करतो त्या ठिकाणचं राज्य या असणाऱ्या शोभनाला दिलं. शोभन त्या ठिकाणी निवांत राहिला. एक तीर्थयात्री प्रवास करत असताना त्या विंध्याचलावर गेला आणि त्यांनी पाहिलं की शोभन त्या ठिकाणी आहे. त्याला आनंद झाला. त्यांनी सर्व वृत्तांत येऊन चंद्रभागा मातेला, चंद्रसेनाला सांगितला. दोघंही त्या ठिकाणी गेले. परंतु त्या ठिकाणी प्रवेश करत असताना भगवंताच्या कृपेनं जो पंचमहाभौतिक देह होता तो देह गळून पडला आणि दिव्य अशा पद्धतीचे देह त्यांनी धारण केले आणि साक्षात विष्णू लोकामध्ये, ज्या ठिकाणी विष्णू निवास करतात त्या असणाऱ्या लोकामध्ये यांनी प्रवेश केला. एवढं रमा एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. रमा एकादशी केली असता विष्णू लोकामध्ये आपल्याला स्थान प्राप्त होतं, अशा पद्धतीचे संकेत या एकादशीच्या माध्यमातून दिलेले पाहायला सापडतात. आणि आज असा मुहूर्त आहे की एकादशी सहित द्वादशी आहे. एकादशी सहित गोवत्स द्वादशी, ज्याला आपण वसुबारस म्हणतो, ती वसुबारसही आज आहे. या वसुबारसेचा विचार केला तर गोमाता ही आपल्या सनातन धर्मामध्ये अतिशय पूज्य मानली जाते.
ज्या ज्यावेळी पृथ्वीवर संकट आलं त्या त्यावेळी पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं आणि भगवंतापर्यंत गेलेली आहे. म्हणजे इतर कोणते प्राणी भगवंतापर्यंत जाऊ शकतील न शकतील तो भाग वेगळा, परंतु गोमाता ही भगवंतापर्यंत पोहोचू शकते असं आपल्याला पाहायला मिळतं. गोमातेकडे विशेष सामर्थ्य आहे की ती भगवंतापर्यंत पोहोचते. म्हणून गायीचं पूजन या दिवशी केलं जातं. गायीचं पूजन या दिवशी केलं जातं. गायीचं पूजन या दिवशी केल्यानंतर जे काही गोष्टी आहेत, जेवढी गायीच्या अंगावर केस आहेत तेवढी वर्ष आपण गोलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये निवास करतो. अशा पद्धतीचे एक सूत्र विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. गायीच्या स्पर्शाने, नुसता गायीचा स्पर्श जरी आपण केला तरी अनेक जन्माची पातकं लयाला जातात असा संकेत दिलेला पाहायला सापडतो. एवढंच नाही तर गोदान केलं तर गोदानाच्या माध्यमातून आपल्याला जी यमलोकामधील जी नदी आहे त्या नदीच्या इहतीरापासून ते पैलतीरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतं असं वर्णन गरुड पुराणामध्ये केलेलं पाहायला सापडतं. आता गोपालन करणं ही फार मोठी समस्या आहे. बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे गायी नाहीत. मग गोपूजन करायचं याचा अर्थ फक्त गायीची पूजा करायची असं नाही. ज्या शेतकऱ्यांकडे गायी आहेत त्या शेतकऱ्यांना आपण गोपालनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. गोपालन करण्यासाठी त्यांना हातभार लावला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या घरामध्ये गाय आहे त्या व्यक्तीच्या घरी जाऊन नुसतं गायीचं पूजन करण्यापेक्षा एखादी पेंडी, चाऱ्याची पेंडी, एखाद्या दिवसाचा खर्च आपण स्वीकारावा. म्हणजे निश्चित पद्धतीनं गोसेवेचं खरोखर पुण्य आपल्याला प्राप्त होईल. गोसेवा करायला पाहिजे. आज नियम सांगितला आहे, आज एकादशीच आहे, त्यामुळं गहू आणि मूग ह्या दोन पदार्थ खायची काही गरज उरणारच नाही आहे. परंतु आज दुग्ध आणि दुग्धापासून निर्माण झालेल्या पदार्थांचाही त्याग सांगितलेला आहे. हे व्रत जो कोणी अंतःकरणपूर्वक करतो निश्चित पद्धतीने त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होती असं आपल्याला पाहायला सापडतं. सर्वांनी हे व्रत करावं. रमा एकादशी करावी, गोवत्स द्वादशी करावी. समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनातून कामधेनू बाहेर निघाली आणि या कामधेनूच्या जे नंदा नामक कामधेनू आहे तिच्या स्मरणार्थ हे व्रत केलं जातं. हे व्रत सर्वांनी करा अशी सर्वांना विनंती. सर्वांना रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. गोवत्स द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा. बघू पुढच्या धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा याचाही आपण विचार करणार आहे, पण तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.